तर सुप्रिया सुळे ज्या विभागाच्या खासदार आहेत त्यांच्या या एरियामध्ये हा जो यवत तालुका यवत हे ठिकाण येतं आणि त्या ठिकाणी ही झालेली तोडफोड त्याच्यामुळे सुप्रिया सुळे यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। पोलिसांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलं आहे आणि सध्या यवतमध्ये नेमकी काय स्थिती आहे ते आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुमित सोनावणे यांच्याकडून। सुमित, काय सांगाल? हा 2-3 दिवस झाले या ठिकाणी अशा पद्धतीने तोडफोड होत असल्याची माहिती आहे। सध्याची स्थिती काय आहे यवतमधली? गेल्या 2-3 दिवसांपासून अंतर्गत जो तणाव आहे तो तणाव 2 गटामध्ये होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो सकाळी आपल्याला पाहायला मिळाला। कालच्या दरम्यान एक हिंदू आक्रोश मोर्चा जो या ठिकाणी यवतमध्येच होता। काल या टायमाला यवतमध्ये हा मोर्चा होता, त्याचं नेतृत्व जे आहे ते गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी केलं होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी याच संदर्भामध्ये एका तरुण युवकाने या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये केलं, स्टेटस ठेवला आणि त्याच्यानंतर या तणावाला सुरुवात झाली। हा संपूर्ण जे काही तरुण आहे दुसऱ्या गटाचे ते आक्रमक झाले आणि त्यांनी या युवकाने ज्या पद्धतीने स्टेटस ठेवलं त्याच्या घरावर देखील दगडफेक केली। त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळावर देखील दगडफेक करण्यात आली आणि तिथून पुढे जे इतर विशिष्ट समाजाचे लोक आहेत त्यांच्या घरांवर देखील दगडफेक करण्यात आली। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने ही बेकरी होती आणि ती बेकरी जी आहे ती जळून खाक आपल्याला झालेली पाहायला मिळते। या